The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista, venture by Pooja Prasoon is thrilled to present candid podcast Passion Pics. मानवजात विरुद्ध निसर्ग असा चित्तथरारक आणि अद्वितीय खेळ म्हणजे गिर्यारोहण. अत्यंत कार्यक्षमतेचा, कठीण आणि एक साहसी खेळ म्हणून माउंटेनिअरिंगकडे बघितलं जातं. माउंटेनिअरिंग म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा असं समीकरण असलेल्या महत्वाकांक्षी आणि खूप आत्मविश्वासी सुषमाजी मिसाळ या आहेत आजच्या आपल्या गेस्ट. सुषमाजी यांनी 2-4 नाही तर शेकडो टेकड्या, डोंगर, पर्वत पादाक्रांत केलेत. फार्मास्युटिकल कन्सल्टंट अँड माउंटेनियर सुषमाजी मिसाळ यांचा प्रेरणादायी प्रवास ऐकण्यासाठी आमच्या सोबत रहा. ऐकूया कॅन्डिड पॉडकास्ट पॅशन पिक्स. वेलकम टू व्हॉइस विस्टा, वेंचर बाय पूजा प्रसून. मी सुषमा मिसाळ. मी थोडी माझी तर ओळख करून देते. मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि मी 29 वर्ष फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. आणि 29 वर्ष काम करताना केल्यानंतर माझ्या मनात एक विचार यायला लागला, मी कोणासाठी जगते आहे. मी म्हटलं की काय करते तू, आता किती वर्ष तू काय केलं किंवा काय जगतेस. तर माझ्या लक्षात आलं की मी कंपनीसाठी काम करण्यासाठी जगते का, असा विचार मनात आला. आणि मी ठरवलं आता नोकरी सोडायची आणि मी फ्रीलान्सिंग फार्मा कन्सल्टंट म्हणून काम सुरू केलं. आता विचार आहे की हा कशासाठी केला, आवड काय, जगायचं म्हणजे काय करायचं होतं. तर माझी आवड आहे माउंटेनिअरिंग, गिर्यारोहण, गिरीभ्रमण. आणि त्यासाठी मी वेळ द्यायचा, हा छंद जोपासायचा म्हणून कन्सल्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली की आपल्यासाठी आपला वेळ मिळतो. आता माझी छंदाची ओळख कशी झाली असेल तर मी मुंबईत होते. 1982च्या आसपासची घटना असेल. सोमनाथ चव्हाण म्हणून पत्रकार होते त्यावेळेला. त्यांनी रायगड प्रदक्षिणा ठरवली होती. माझ्या मनात आलं, आपण रायगडाबद्दल तर सगळ्यांना खूप प्रेम असतं, पण आता आपण जाऊन प्रदक्षिणा काय आहे हे बघूया म्हणून 2 मैत्रिणींना तयार केलं आणि मी त्यांच्याबरोबर प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करत असताना मला तिथल्या काही मुलांची ओळख झाली की जे रॉक क्लाइम्बिंग, रॅफ्टिंग करायचे. त्यांनी मला म्हटलं, तू येते का आमच्या बरोबर या रविवारी रॉक क्लाइम्बिंग, रॅफ्टिंगला. मी म्हटलं करून तर बघूया, आपल्याला हे शब्द नवीन आहेत, आपल्याला ही गोष्टच नवीन आहे. आणि मग मी त्यांच्याबरोबर गेले. मुंब्र्याच्या जवळच्या एका पॅचवरती आम्ही गेलो. ते केल्यानंतर मी त्या खेळाच्या प्रेमातच पडले आणि तो माझा छंद झाला. आणि मग तो छंद जोपासायचा असं मनात आलंच होतं. आणि तेवढ्यात मी नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर नोकरी सुरू होती आणि काहीतरी विकेंडला काहीतरी करायचं असं करत असतानाच मला बरोबर ही गिर्यारोहण, गिरीभ्रमण करणारी मित्रमंडळी भेटली. त्यांच्यात एक जण मुंबईहून आला होता, त्याला पण रॉक क्लाइम्बिंग करून बघायचं होतं, तो करायची इच्छा होती. मग त्याच्याबरोबर माझं रॉक क्लाइम्बिंग, रॅफ्टिंग सुरू झालं. आता त्यावेळेला जेव्हा रॉक क्लाइम्बिंग, रॅफ्टिंग करायचं तेव्हा माझ्याबरोबर कोणीच नव्हतं. मी एकटीच मुलगी त्यांच्याबरोबर असायची. त्यामुळे मी नाशिकची पहिली महिला रॉक क्लाइम्बर ठरले. आता हा छंद तर चालूच आहे. सगळं नोकरी सुरू होती, मग हिमालयात जाणं आहे, हे सगळं आहे. मग तेव्हा मला कळलं की असे काही कोर्सेस असतात की जे माउंटेनिअरिंग साठी असतात. आणि मग मी त्याच्यासाठी बेसिक आणि ऍडव्हान्स हा कोर्स पण केला आणि माझं माउंटेनिअरिंग सुरू झालं, आणखीन सुरू झालं. शास्त्रीय पद्धतीने कळलं, काही गोष्टी कळल्या. आता तुम्ही म्हणाल तू रॉक क्लाइम्बिंग केलंस म्हणजे नक्की काय केलं, तर थोडक्यात तुम्हाला कळण्यासाठी मी सांगते की आपल्या जवळ जे सुळके आहेत त्यांच्यावरती मी चढाई केली. म्हणजे मनमाड जवळ एक आपल्याला हडबीची शेंडी म्हणून सुळका दिसतो तो. नंतर त्र्यंबकेश्वरला जाताना स्वामी समर्थांचं टेम्पल आहे, त्याच्या बाजूला जी सुळके दिसतात त्यातला एक पहिला सुळका केला मी. नंतर आपण मुंबईला जाताना घोटीच्या बाजूला आपण उजवीकडे बघितलं तर आपल्याला एक सुळका दिसतो, तो डांग्या सुळका. असे सुळके मी तेव्हा सर केले. दिवस जात होते, सगळं सुरू होतं. मला मुलगी झाली आणि काय झालं, आणि माझा नवरा सौदीमध्ये होता. काय होत होतं त्यावेळेला, नोकरी, मुलगी आणि नवरा सौदीमध्ये. तेव्हा असं कायम स्ट्रेस असायचा की सौदीचे रूल्स खूप कडक आहेत, काय होत असेल तिकडे, काय नाही. आणि माझा स्ट्रेस लेवल वाढत गेली. आणि जे व्हायला आपल्याला आजार होतात तशातलाच एक आजार माझ्याकडे आला आणि तो म्हणजे कॅन्सर. मग कॅन्सरचा सगळा ट्रीटमेंट हे सगळं होईपर्यंत मला काही माझ्या छंदाकडे बघता येईना. मुलगी पण लहान होती. या सगळ्यातनं पुढे जात शेवटी 2005 मध्ये मी पुन्हा माझ्याला सुरुवात केली.
जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होते तेव्हा आपल्याला हा छंद करता येईल की नाही, काय होईल, या दृष्टीने मी डॉक्टरांशी बोलायचे आणि ते मला म्हणाले ठीक आहे तू बघ काही करून. मग मी पांडुलेणा चढायचे. ते चढताना लक्षात आलं की आपण करू शकतो, फक्त पूर्वी काही आपला फिटनेस राहिलेला नाहीये. मग मी 2005 पर्यंत थोडा थोडा फिटनेस वाढवत वाढवत 2005 ला पुन्हा जोराने सुरुवात केली. पण जरी मी जोराने म्हटलं तरी ते तसं जोराने नव्हतं. माझा फिटनेस मला कळत होता. इतरांबरोबर जात होते, पण जे मी पूर्वी ज्या उत्साहात असायचे त्या उत्साहात ह्याने व्हायचं नाही. सुरू तर होतं सगळं. मग असंच असंच करत करता 2016 मध्ये माझ्या मनात विचार आला आपण विपश्यना करून बघूया. आपल्या मनामध्ये चलबिचल चालते, कारण आपण करतो, सगळं आहे चालू, पण पूर्वीसारखे आपण नाही झालेलो. मग मी विपश्यना केली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी विपश्यना करते. तसंच योगासनं पण सुरू केली होती. ती योगासनही मी आज अजूनपर्यंत करते. आणि मग 2019 पासून माझा रेग्युलर छंद सुरू झाला. हिमालयात जात होते, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, खूप खूप ट्रेक्स केले, चौरकुंडी बऱ्यापैकी ट्रेक्स केले. आणि मग नंतर फिटनेस हा महत्वाचाच भाग येतो. जसं जसं माझं वय वाढत होतं, आता तुमच्या लक्षात आलं असेल आज माझं काय वय आहे, तर त्या दृष्टीने विचार केला तर माझ्या वयासाठी मला फिटनेस जास्त ठेवणं भाग होतं. मग असंच चालू होतं. व्यायाम म्हणजे योगासनं, वॉकिंग आणि मधून मधून जमलं तर स्विमिंग, हे एवढंच फक्त मी करत होते. मग गेल्या वर्षी मला एक चान्स आला की मला 17,000 फुटावरती क्लाइम्बिंग करायचं. मी म्हटलं चला आलाय चान्स, आपण घेऊया. मग त्या ग्रुप बरोबर मी जायला सुरुवात केली ट्रेक. मग तिथल्याच ग्रुपचा लीडर मला म्हणाला तू काहीतरी जिम वगैरे जॉईन कर. म्हणजे माझ्या लक्षात येत होतं की आपली कपॅसिटी आहे, पण आपल्याला आणखीन काहीतरी करायला लागणार. मग जेव्हा त्यांनी मला म्हटल्यानंतर मी जिम जॉईन केली. आणि त्या जिम मध्ये तर मी सगळ्यात तरुण होती. आणि इतकी तरुण असल्यामुळे काय व्हायचं, काही गोष्टी मला त्यांच्या पटकन समजायच्या नाही, पण तरी सुद्धा तिथल्या मुलांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं आणि इतकं सुंदर मला त्यांनी व्यवस्थित जिम करून घेतली की गेल्या वर्षी मी 17,000 फुटावरती गेले. माझा स्टॅमिना, माझा फिटनेस सगळ्यांच्या लक्षात आला. सगळे म्हणाले अरे किती व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये फायदा काय असतो, जेव्हा तुमचा फिटनेस खूप छान असतो तेव्हा तेव्हा तुम्ही न थकता करता, तुम्ही इतकं एन्जॉय करता की ते गोष्ट अगदी सहजपणे घडत जाते. त्यामुळे ते खूपच सुंदर झालं. ते सगळ्यांच्या लक्षात आलं. म्हटलं वा आपण काहीतरी करू शकलो फिटनेससाठी, ह्याचा जास्त आनंद होता. आता दरवर्षी तर जातेच आहे, तसं यावर्षी पण काहीतरी मनात आहेच, ते सुरूच राहणार आहे. आता मोठा प्रश्न असेल की हे सगळं मी करते, गिर्यारोहण हे ते, आणि मिळत काय असेल. सगळ्यांपुढे हा कायमच हा विचारला जाणारा आम्हाला गिर्यारोहकांना प्रश्न असतो, तुम्ही ते चढता डोंगरावर, हे करता ते करता, मिळतं काय तुम्हाला. सांगायचं झालं ना तर खूप निखळ आनंद मिळतो. हा इतका सुंदर आनंद, म्हणजे हा आनंदाचा आपण कशाशीही तुलना करू शकत नाही. जेव्हा आपण उंच शिखरावर जातो, आजूबाजूचा निसर्ग बघतो, त्यावेळेला होणारी जाणीव की निसर्गाचा आपण एक भाग आहोत, पण किती छोटा भाग आहोत. निसर्ग केवढा मोठा आहे, त्याच्या लीला काय आहे. प्रत्येक ऋतूमध्ये दिसणारा निसर्ग, प्रत्येक ऋतूमध्ये तोच किल्ला, तोच सुळका किंवा तीच जागा खूप वेगवेगळी असते. त्याचा मिळणारा आनंद, तिथे दिसणारे पशु पक्षी फुलं सगळी वेगवेगळी असतात. आणि त्याने जो होतो ना तो तुम्हाला अगदी, म्हणजे तुम्ही सगळं भान विसरून तुम्ही तिथे जाता. हा निखळ आनंद बाकी कशाने मिळू शकतो असं मला नाही वाटत. बरं, त्यावेळेला असं पण होतं की आम्हाला खूप वेगवेगळं प्रेम मिळतं, वेगवेगळी माणसं भेटतात. म्हणजे असं प्रेम फक्त निसर्गच देऊ शकतो आणि निसर्गातलीच माणसं देऊ शकतात. मी आता असं थोडं उदाहरण सांगते की गेल्या वर्षी जेव्हा मी हिमालयन ट्रेकला गेले होते, तो नेपाळ मधला भाग होता. मी एकटीच चाललेले होते आणि मला वाटेत 2 अशा वयस्कर बायका समोरून येताना दिसल्या. छान नेपाळी ड्रेस घातलेला होता आणि वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव इतके सुंदर होते की मला राहावलंच नाही. मी त्यांना म्हटलं मी तुमचा फोटो काढू. फोटो काढू म्हटल्यावर त्या लगेच हो म्हणाल्या. आणि जसा कॅमेरा मी हातात धरला तसा त्या दोघींनी इतका सुंदर डान्स करायला सुरुवात केली की मला म्हणजे हरभूनच झालं की मला आनंद देण्यासाठी मी म्हटलं मला फोटो काढायचा आहे. म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचं एक छोटासा कला अशी इतकी सुंदर सादर केली आणि सादर करून जय माताजी म्हणून निघून पण गेल्या. ना त्यांनी बघितलं त्यांचा व्हिडिओ कसा आलाय, ना काही बघितलं. त्यांनी फक्त मला आनंद दिला. आणि हे जे आहे ना, हे मला म्हणजे आजही मी बोलते तर माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य येतं. असेच खूप वेगवेगळी माणसं आम्हाला भेटत जातात. आमचं आयुष्य एकदम खूप काय म्हणू शकतो, वेगळंच भरून जातं. असे अनुभव वेगळे असतात, ही अनुभूती खूप वेगळी असते. आता मी तुम्हाला अशाच प्रकारचं अजून एक सांगते. हे नेपाळमधलं झालं, आपल्या महाराष्ट्रातलं सांगते. मी मे महिन्यामध्ये हरिश्चंद्रगडला गेले होते.
हरिश्चंद्रगडला आम्ही एका ठिकाणी राहणार होतो. ते असं छोटेखानी घर होतं, जे डोंगरात घर असतात तशातली, आणि तिथे एक आजीबाई होत्या. त्या तिथे राहतात. तिथल्या आलो की आम्हाला ते स्वयंपाक वगैरे करून देतात, आमची झोपायची सोय करतात. तर त्या अशाच गप्पा मारत होतो, त्यांच्याशी पण बोलणं झालं. त्या म्हणाल्या, मी पण कोकण कड्यावरनं हरिश्चंद्राच्या उतरून बघितलेलं आहे. म्हटलं, हो, मी पण 1982 साली हरिश्चंद्र तो कोकण कडा रॅपलिंग केलंय, कोणाबरोबर केलंय वगैरे, अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. मग त्यांना काय थोड्या वेळाने वाटलं आणि त्या मला म्हणाल्या, तू माझ्याकडे 15 दिवस राहायला आहे आणि ना मला पैसे नाही द्यायचे. मी आवाज, 15 दिवस राहायला बोलवताय तुम्ही, तुम्ही का? त्यांची आपल्याला माहिती असते गावातले लोक कसे असतात, पण प्रेमाने बोलवताना ही पण गोष्ट सांगितली. मी अक्षरशः भारावून गेले त्या आजींकडे. नंतर त्याच दिवशी, म्हणजे आता ती घटना ओळीनेच येते, नवीन आहे म्हणून सांगते. त्याच दिवशी आम्ही रात्री झोपलो होतो. एक 15-20 जण आम्ही त्यांच्या ह्याच्यात झोपलो होतो. आमचा ग्रुप होता आणि दुसरा ग्रुप होता. असे आम्ही झोपलो होतो. तर आमच्यापैकी एक जण असा पांघरून न घेता झोपला होता. रात्री 12 वाजता त्या आजींचं सगळं आटोपलं, सगळ्यांना जेवण करून दिलं होतं. त्यांनी छान गरम गरम भाकऱ्या खाऊ घातल्या होत्या आणि त्यांनी सगळ्यांकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं, हा मुलगा पांघरून न घेता झोपला. त्या म्हणतात, लेकरू पांघरून न घेता झोपलंय ग. आणि त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या काहीतरी शोधलं आणि त्या मुलाच्या अंगावर. हे जे प्रेम आहे ना, हे फक्त निसर्ग देऊ शकतो आणि निसर्गातली माणसं देऊ शकतात. आता अजून सांगायचं म्हणजे काही गोष्टी निसर्गात आहेत ना, ह्या फक्त आपल्यासाठीच घडतात. म्हणजे ते आपल्यासाठीच घडणाऱ्या अशा गोष्टी असतात. त्यातलंच एक इंद्रवज्र. हे इंद्रवज्र म्हणजे व्हॅलीतनं खालून ढगवर येतात आणि त्यांच्यावरती सूर्याचा प्रकाश पडत असतो. अशा वेळी आपली छाया, म्हणजे आपण मध्ये आलो तर त्याचं प्रतिबिंब त्या ढगांवर पडतं आणि तुम्हाला मस्त गोल तुमच्या सावलीभोवती इंद्रधनुष्य दिसतं. आता ही गोष्ट अशी आहे की माझे इंद्रधनुष्य फक्त मला दिसणार, ते दुसऱ्या कुणालाही दिसणार नाही. इतकं ते स्पेसिफिक आणि छान आपल्यासाठी असतं. ह्या गोष्टी तिथे गेल्याशिवाय दिसतच नाही. तिथे गेल्याशिवाय, त्या निसर्गात गेल्याशिवाय मिळतच नाही. आणि असं नाहीये की मी आज ठरवलं आणि मी उद्या गेले तर मला इंद्रवज्र दिसणार आहे. नाही, कधी कधी 8-8 दिवस वाट बघून सुद्धा इंद्रवज्र दिसत नाही. जर तुमच्या निसर्गाच्या मनात असेल तरच तुम्हाला ते दिसेल. आता ट्रेकिंग बद्दल खूप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच्याबद्दल मी थोडं आणखीन सांगते. म्हणजे जेव्हा आपण निसर्गात जातो तेव्हा निसर्गाचं भान ठेवणं खूप आवश्यक असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो, आता मी तुम्हाला सांगितलं निसर्ग काय देतो, त्याला फिटनेस करावा लागतो, फिटनेस कसा लागतो, काय लागतो, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता त्या फिटनेस ठेवण्याचं, जसं मी म्हटलं की रोज विपश्यना, योगासनं, हे माझं मी करते. सगळ्यांना जे त्याचं सुटेबल असेल ते करायला लागतं, पण निसर्गात जाणार असेल तर हा फिटनेस खूपच खूप महत्वाचा आहे. आता त्याच्यानंतर काळजी काय घ्यायची निसर्गात जाताना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाला हानी पोचणार नाही हे आपण पहिलं केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण निसर्गात जाऊन काहीच उपयोग नाही. जसं आपण गेलो तसं परत आलो पाहिजे. आपल्या तिथे काहीही होणार राहता कामा नये. आणि आता दिवसेंदिवस काय होतंय की आपण जातो निसर्गात, आपण तिथे काहीतरी सोडून येतो, इथे कचरा झालाय, तिथे कचरा झालाय, हे जे बघतो ते सगळं बंद होऊन आपण जर परत आलो, निसर्गाला जसं आहे तसंच ठेवून आलो, तर ते खरं आपण निसर्गात गेल्याचं आणि तिथनं केलेल्या ट्रेकिंगचं खरं यश म्हणतंय. नाही तर नुसतं जाऊन येणं ह्याला काही अर्थ नसतो. आपण तिथे त्याप्रमाणे त्याची मदत, त्याचं संगोपन, म्हणजे काही वेळेला आपण असं करू शकतो की तिथे झाडी कमी होती तर आपण आपल्याकडचे झाडं जाऊन तिथे लावणं, असं बरेच जण लोक करतायत. तिथल्या गोष्टींचं संवर्धन करणं, कुठली नवीन नवीन झाडं आहेत, काही नवीन फुलं मिळतात आम्हाला, त्याची माहिती घेणं, त्याची माहिती एकमेकांना सांगणं, त्याच्यामुळे सुद्धा संवर्धनाला मदत होते. कधी कधी असं होतं की आता आम्ही ह्याला गेलो होतो साल्हेरला, तेव्हा आमच्या लक्षात आलं, रात्री आम्ही चालत असताना आम्हाला एक साप दिसला. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. तो साप जिथून आमचा जायचा रस्ता आहे त्याच रस्त्यावर होता. युजली साप हे पायवाटेच्या आसपास नसतात, पण तो त्या साईडलाच होता. आम्ही लांबून त्याचा फोटो काढला, त्याला बिलकुल डिस्टर्ब केलं नाही, तो जसा होता तसा त्याला जाऊ दिला. आणि मग लक्षात आलं ही रेअर स्पीसीज होती. म्हणजे आपण जर ही रेअर स्पीसीज तिथे कशी आली, म्हणजे ह्या गोष्टी जर आपण जपल्या तर ते वाढतील आणि त्यांची तिथे त्याची गरज आहे. पॅनिक होऊन त्यांच्या मागे जाऊन किंवा त्यांना त्रास देऊन नाही आपण त्यांना काही करू शकतो. तसंच बरेचदा आपल्याला मधमाशा दिसतात, मधमाशा भेटतात,
पण त्यावेळेला जर आपण पॅनिक न होता व्यवस्थित चालत गेलो, काही आवाज नाही केला, काही सुगंधी द्रव्य आपल्या आसपास नाही ठेवली, म्हणजे डिओ बिओ न मारता, तर त्या मधमाशा आहेत तशाच जातात, पण त्यांची निसर्गाची जपणूक व्यवस्थित होते, त्या निसर्गाने डिस्टर्ब होत नाही. म्हणजे कित्येकदा असं होतं, तर आम्ही कारवी बघायला म्हणजे कारवीची फुलं फुलतात, ही कारवीची फुलं ही वर्षातनं 7 वर्षातनं एकदा फुलतात. मग 7 वर्षातनं जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा असं लक्षात येतं की आपण फुलांच्या आसपास जातोय, शांतपणे जातोय, त्या फुलांवर प्रचंड मधमाशा असतात, त्यांचा म्हणजे आवाज येत असतो गोंगावण्याचा, पण तुम्ही शांतपणे त्या फुलांमधून फिरत राहिलात, ती एकही मधमाशी तुमच्याकडे ढुंकून बघत नाही, ती तिचं काम करत असते. पण तिथे जर तुम्ही काहीतरी दंगा केला, तुम्ही काहीतरी सुवासिक वेगळ्या वासाचं तिथे घेऊन गेलं, की जे फुलांचा वास ते घेतात त्याच्या व्यतिरिक्त काही गेलं, तर त्या डिस्टर्ब होतात. आणि असं निसर्गाला डिस्टर्ब करून आपण निसर्गाची मजा घेऊ नाही शकत. आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येत असेल की निसर्ग हा खरंच खूप वेगळा आहे, छान आहे, आणि त्याची जपणूक ही आपल्याच हातात आहे. धन्यवाद. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, खूप सांगून झालं माझं, पण आता माझं वैयक्तिक सांगते. निसर्ग तर सगळ्यांनाच भरभरून देतो, सगळ्यांनाच माहिती आहे. जसं आता मला जेव्हा कॅन्सर झाला 2000 साली होतं, 2000 साली मला कॅन्सर झाला, त्याच्यानंतर मी बाहेर आले, आज हे सगळं करते आहे. पण हे सगळं करताना मला नक्की मदत केली ते ह्या माझ्या हॉबीने आणि ह्या निसर्गात जाण्याच्या सवयीने. कारण कितीही काही म्हटलं तरी कुठेतरी मनात कायम भीती असते, हा आजार असा आहे, हा फसवा आजार आहे, कधी परत येईल का, ही मनात कायम भीती होती. पण या सगळ्या भीतीवर मला हसत खेळत कशी करता आली, तर ह्या माझ्या हॉबीमुळे. ही हॉबी इतकी छान आहे की तुम्हाला दुसरं काहीच नसतं करायचं, तुमचं स्वतःच शरीराचे हातपाय वापरायचे असतात, आणि त्याच्यामुळे कसं होतं की बाकी कसलीही गरज नसल्यामुळे तुम्ही ते आनंदाने आरामात करू शकता. फक्त काय करायला लागतं, थोडासा फिटनेस मात्र कायम ठेवावा लागतो. आता हे जे मी करत होते किंवा काय, म्हणजे जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला आता म्हणजे तू झाली, तुझी ट्रीटमेंट संपली, आता हे सगळं पुढे तुझ्या हातात आहे, पुढे काय करायचं. आणि मग बघितलं की आपली ही हॉबी आहे, ही आपण जर जपली तर आपल्याला आनंद मिळेल. आणि खरंच आहे, जर आपल्याला काही घडलं आपल्या आयुष्यात आणि आपल्याला छंद नसतील ना, तर त्यातनं बाहेर पडायला खूप त्रास होतो. म्हणजे कुठलाही छंद, पण हा माझा छंद हा वेगळा म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण हे नक्कीच आहे. आजही मला असं वाटतं ना कधी कधी की मी 4-5 मैत्रिणींना गोळा करते आणि निघते, का तर माझ्या बरोबर सगळ्यांना याचा आनंद घेता यावा आणि सगळ्यांना कळावं की खरंच ह्याच्यामुळे आपण किती छान राहू शकतो. कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टींकडे आपण जात नाही, आपण फक्त निसर्गात मस्तपैकी राहतो. आता इतकी वर्ष झालीये, मी अशी छान मजेत राहते, आणि मला हे सगळं करताना वय विसरायला होतं. असं नाही लक्षात येत की आपण आता एवढे वय झालं, आपण हे असं करायचं नाही, काही नाही. आपण त्या सगळ्यांच्या बरोबरीने त्यांच्या वयाने तेच करत राहतो, आणि ही खूप मोठी मजा येते आणि खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगते, हा निसर्गातली सगळ्यात छान जर करता येण्यासाठी गोष्ट आणि सगळ्यांबरोबर आपल्या निसर्गाबरोबर राहायची जर असेल तर सगळ्यात छान हॉबी आहे ट्रेकिंग. आणि ह्या ट्रेकिंगला काही खूप लागत नाही, तुमच्याकडे चांगले शूज पाहिजेत आणि स्टॅमिना पाहिजे, बस. चला तर आपण परत कधीतरी ट्रेकिंगसाठी भेटूया आणि हा मस्तपैकी आनंद घेऊया. नमस्कार, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.